विधानसभा निवडणुकीमध्ये मुद्दा तापणार, प्रशासकीय पातळीवर मदतीची आकडेमोड तेज, पीक विमा नुकसान भरपाईवरून जिल्ह्यातील राजकारण हॉट। 6 वर्षांमध्ये पीक विम्यापोटी शेतकऱ्यांना मिळाले 961 कोटी रुपये। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळाले आहे का? मिळाले नसतील तर तुमच्या जिल्ह्याचे नाव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। यासाठी आज अत्यंत महत्त्वाच्या बातम्या आहेत, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका। चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला ऑल वरती सेट करून घ्या। तसेच आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। शेतकरी समूहाने लावले बॅनर, वेधताय प्रवाशांचे लक्ष, सोयाबीनला प्रति क्विंटल 7,000 रुपये भाव द्या, बस स्थानकामध्ये फ्लेक्स। शेतकऱ्यांनी या बॅनरवरती काय लिहिलंय बघा, सोयाबीनच्या 4,892 रुपये दरामध्ये शेतकऱ्यांचा शेती खर्च व प्रपंच भागत नाही, 7,000 रुपये दराने सरकारी खरेदी करा, अन्यथा विधानसभा घोडा मैदानाजवळ आहे, असे या बॅनरवरती लिहिण्यात आले आहे। शेतकरी मित्रांनो, यावरती तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। नांदुरा, जळगाव, जामोद आणि संग्रामपूर तालुक्यामध्ये आनंदाचा शिधा पोहोचलाच नाही, 2.67 लाख शिधा संचाचे वितरण रखडले। शेतकऱ्यांच्या पिवळ्या सोन्याला प्रति क्विंटल 4,300 रुपये भाव, लागवडीचा खर्चही वसूल होईना, शेतकरी आर्थिक संकटामध्ये। जिल्ह्यामध्ये आगामी 2 दिवस येलो अलर्ट, भारतीय मौसम विभाग नागपूर यांच्याकडून बुलढाणा जिल्ह्यामध्ये आज आणि उद्या असा 2 दिवसाचा येलो अलर्ट इशारा देण्यात आलेला आहे। 57,000 हेक्टरवरील पिकांचे नुकसान, विभागीय आयुक्तांकडे पाठविला अहवाल। अकोला जिल्ह्यात अतिवृष्टीग्रस्त 57,000 शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हवे 79.44 कोटी रुपये। आता 436 रुपयांमध्ये मिळवा 2 लाख रुपयांचे विमा संरक्षण, जीवन ज्योतीने जागवली उमेद, 9,000 नागरिकांनी घेतले कवच। आरोग्य विभागाकडून उपाययोजना, डासांच्या हेदोसाने नागरिक त्रस्त, सावधान, अकोला जिल्ह्यामध्ये चिकनगुनियाचे 90च्या वर रुग्ण। लाडक्या बहिणींना मोफत गॅस सिलेंडर मिळणार कधी, घोषणा होऊनही 3 महिने उलटले, ग्रामीण भागातील महिला प्रतीक्षेमध्ये। सोयाबीन पिकांची सोंगणी सुरू, एकरी उत्पादनाकडे शेतकऱ्यांचे लागले लक्ष, भंडारस, नांदखेड, तांदळी परिसरातील चित्र, शेती कामांमध्ये पावसाचा व्यत्यय। बोरगाव, मंजू परिसरातील चित्र, पावसाचा अडथळा, रब्बी हंगामातील पेरणीपूर्व मशागतीला वेग। योजनादूतसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे। या योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहता मुदतवाढ देण्यात आलेली असून आता इच्छुक उमेदवार 30 सप्टेंबर 2024 पर्यंत आपले अर्ज सादर करू शकता। लाडक्या बहिणीचा 3रा हप्ता मिळाला, बँकेच्या खात्यामध्ये पुन्हा 1,500 रुपये जमा झाले, लाडक्या बहिणींचे चेहरे खुलले। तुमच्या खात्यात सुद्धा लाडक्या बहीण योजनेचे पैसे जमा झाले का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। वाशिम जिल्ह्यामध्ये सोयाबीन सोंगणीला वेग, मजुरी वाढल्याने आर्थिक भुर्दंड, जिल्ह्यातील चित्र, एकाच वेळी काम आल्याने मजूर मिळेना। वाशिम जिल्ह्यातील 1.92 लाख लाभार्थी, आनंदाचा शिधाच्या प्रतीक्षेत, पुरवल्या जाणाऱ्या साहित्यांचा तुटवडा, शिधापत्रिका धारकांमध्ये नाराजी। पोखरा योजना घोटाळा, तत्कालीन कृषी अधिकारी शीतल चव्हाण निलंबित, कोट्यावधींचा भ्रष्टाचार करूनही कृषी अधीक्षकपदी बढती। अक्षय शिंदेच्या दफनविधीसाठी पोलिसांकडून जागेची शोधाशोध, बदलापूर येथील शाळेत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदेचे पोलिसांनी एन्काउंटर केल्यानंतर त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागेची शोधाशोध सुरू असून कुटुंबियांनी जागा निश्चित केल्या त्या ठिकाणी अक्षय शिंदेचे दफन केले जाईल, अशा प्रकारची भूमिका राज्य सरकारने उच्च न्यायालयामध्ये घेतली आहे। आता ढगफुटी तसेच पूरस्थितीचा अचूक अंदाज देता येणार, 3 ते 6 किलोमीटर अंतरावरील हवामानाचे अंदाज देणे शक्य। अचूक हवामान अंदाज देण्यासाठी पुण्याच्या IITM संस्थेत 850 कोटीचा आर्क नावाचा महासंगणक दाखल झालेला आहे। 90,000 रुपयांची लाच घेताना तलाठी अटकेत, कलेक्शन एजंटही ताब्यात, लष्करात बजावली होती सेवा, बदलीसाठी दिलेल्या पैशांची तलाठ्याकडून आता वसुली, फेरफार अडवून ठेवला, लाचखोरीच्या सापड्यात अडकला तलाठी। सासऱ्याच्या प्रेमीभावाची सुनेला शिक्षा, 7 पिढ्या बहिष्कृत, 2.5 लाखांचा दंड न भरल्याने जात पंचायतीने दिला आदेश, आष्टीमध्ये 9 जणांवर गुन्हा। बंगळूर येथील घटना, तिच्या शरीराचे 59 तुकडे करणारा निघाला चौथाच, पती भाऊ पहिला प्रियकर होते संशयाच्या भोवऱ्यात, मारेकरी दुसऱ्या प्रियकराने स्वतःलाही संपवले, पण तपास सुरू आहे। जमिनीचा पोत सुधारण्यास मदत, डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन, 1825 शेतकरी योजनेमध्ये सहभागी, 4,500 हेक्टरवर सेंद्रिय शेती, पिकवले विषमुक्त धान्य। बालविवाह होत असल्यास 1098 टोल फ्री क्रमांकावर करा फोन, अल्पवयीनचे लग्न लावाल तर तुरुंगात जाल, 8 महिन्यामध्ये रोखले 12 बालविवाह। गंगाखेड तालुक्यामध्ये 12 वर्षांनंतर मुडी बांधाऱ्याला बसवले उचल पद्धतीचे दरवाजे, चाचणी घेण्याचे काम अंतिम टप्प्यामध्ये, शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा। तांत्रिक, अर्धकुशल, मनुष्यबळ यांना कुशल प्रशिक्षण देण्यात येणार, ग्रामपंचायतीमध्ये 3 जलमित्रांना मिळणार नियुक्ती। वडीगोद्रीत सलग 3 दिवस पाऊस, सोयाबीनसह कपाशीचे नुकसान, शेतकऱ्यांच्या आशेवर फेरले पाणी, केलेला खर्च तरी निघेल का?
लातूर बाजार समिती 4690 रुपये सर्वसाधारण प्रति क्विंटल निघाला सौदा। अडतीत सोयाबीनची आवक वाढली, आधारभूत किमतीची मिळेना हमी। शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्याची मागणी। शेतकऱ्यांना चालू बाकी तसेच 2 लाख किंवा थकबाकी 2 लाखापर्यंतचे कर्ज तातडीने माफ करण्यात यावे, अशा प्रकारची मागणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे ॲडव्होकेट चंद्रकांत पाटील यांनी केली आहे। रोजगार हमी योजना जळकोटात 300 विहिरी पूर्ण, 332 कामे प्रगतीपथावर। पंचायत समिती गट विकास अधिकाऱ्याकडून धनादेशाचे वितरण। शेतकऱ्यांना पिवळं करण्याआधीच हळदीचा वाढला पिवळेपणा। अतिवृष्टी तसेच सततच्या पावसामुळे पिकात पाणी साचल्यामुळे पिकाच्या मुळामध्ये बुरशी रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे। त्यामुळे हळदीची वाढ व पिवळेपणा वाढत असल्याने उत्पादनामध्ये लक्षणीय घट होण्याची भीती वर्तवली जात आहे। किनवट येथे कापूस सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान, अतिवृष्टीचा 57,000 शेतकऱ्यांना फटका। सोने 77,600 रुपये तर चांदी पोहोचली 93,000वर। गुंतवणुकीसाठी वेळ योग्य। सराफ म्हणतात सोने व चांदीची गुंतवणूक करणे कधीही चांगलेच। उमरी येथील शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या अनुदानाचा लाभ मिळणार। उमरी तालुक्यामध्ये शेतकऱ्याच्या आंदोलनाला मोठे यश मिळालेले असून महसूल विभागाने नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमध्ये 24,046 हेक्टर एवढे शेतीचे क्षेत्र बाधित दाखवलेले आहे। त्यामुळे उमरी तालुक्यातील बहुतांशी शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या अनुदानाचा लाभ मिळणार आहे। अनेक प्रकारच्या अटी शिथिल करून सुद्धा बँकांची मनमानी, शेतकरी हतबल, सिबिल स्कोरची अडकाटी कायम। खरीप संपत आला तरी वाटप अधुरे। नैसर्गिक आपत्तीने हिरावले पशुधन, मदतीचा पत्ता नाही। तुळजापूर येथे 3 प्रस्ताव ठरले अपात्र, मंजुरीनंतरही 27 शेतकऱ्यांच्या नशिबी फक्त प्रतीक्षा। सोयाबीन कापूस अनुदान हवय, करा ई-केवायसी। परंडा तालुक्यातील 8,124 शेतकऱ्यांची ई-केवायसी बाकी। परभणी जिल्ह्यामध्ये 3,000 शेतकऱ्यांना मिळणार होते रोहित्र, किती जणांना दिले 16 केव्ही रोहित्र। निविदा न काढता 7 कंत्राटदारांना दिली 2.5 कोटींची कामे, नोटीस जारी। सेलू येथे पशुधनाची नुकसान भरपाई मिळाली, पिकांची कधी। अतिवृष्टीचा फटका, शेतकऱ्यांना सरकारच्या मदतीची प्रतीक्षा। परभणी जिल्ह्यामध्ये 3ऱ्या हप्त्यासाठी 4.5 लाख लाडक्या बहिणींचे प्रस्ताव प्रशासनाकडे। 4,60,000 प्रस्ताव प्राप्त, 30 सप्टेंबर पर्यंत करता येणार महिलांना अर्ज। घरबसल्या पहा किती धान्य आले, किती मिळाले। 3.25 लाख मोबाईलवर करणार रेशनची माहिती। परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला, सोयाबीन पीक काढणीला येताच वाढली धाकधूक। महागाईचा भार, खोबरेही पोचले आता 250 पार। दरात वाढ, ऐन सणासुदीच्या तोंडावर सर्वसामान्यांचा पडणार खीस। भंडारा येथे हलक्या धानाला धोका वाढला, यंदा अतिवृष्टीचा बसला 2दा फटका। परतीचा पाऊस पिछा सोडेना, अतिवृष्टीने धानाची शेती संकटात। सज्जा स्तरावर दुरुस्तीची संधी, ई-पीक पाहणी न करणारे शेतकरी राहणार लाभापासून वंचित। गडचिरोली जिल्ह्यामध्ये 50% नोंदविला खरीप पीक पेरा। अनुदान वाढवा, कोरची तालुक्यामध्ये 1050 घरे मंजूर। साहेब महागाई वाढली, 1.5 लाखामध्ये घर बांधायचे कसे। पोरांची हजेरी रजिस्टरवरच, ॲपचे काय झाले गुरुजी। ग्रामीण भागामध्ये बसतोय नेटवर्कचा फटका, नेटवर्कची अडचण ठरते बाधक। कारले 120 तर मेथीचा भाव गेला 200 रुपये किलोवर। पितृपक्ष सुरू होताच भाजीपाला महागला, हिरव्या भाज्या आवाक्या बाहेर। प्रत्येक शाळेमध्ये आता शिकाऊ शिक्षक, मुख्याध्यापकांचा ताप वाढणार। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, गोंदिया जिल्ह्यामध्ये 185 शिक्षकांची नियुक्ती होणार। अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल वरती सेट करून घ्या।